आज आपण जाणून घेणार आहोत रक्तवाहिन्यांच्या गाठींचे प्रकार आणि लिम्फॅटिक सिस्टीमचे आजार. हा टॉपिक आहे, हा फार रेअर पण नाही आहे आणि फार कॉमन पण नाही आहे. रक्तवाहिन्यांच्या गाठी त्याला म्हणतात AV मालफॉर्मेशन, म्हणजे आर्टेरिओ व्हेनस मालफॉर्मेशन. आर्टरी म्हणजे शुद्ध रक्तवाहिनी, व्हेनस म्हणजे अशुद्ध रक्तवाहिनी. आर्टरी आणि व्हेन याचं कॉम्बिनेशन जाळं तयार होतं आणि त्याच्या कधीकधी शरीरात गाठी निर्माण होतात. त्या वेगवेगळ्या ठिकाणी पाहिल्या जातात. असे पेशंट प्लास्टिक सर्जरीकडे का बरं येतात? तर अशा रक्तवाहिन्यांच्या गाठी आहेत त्या बऱ्याच वेळा चेहऱ्यावर बघितल्या जातात, कधी हातापायावर, कधी पोटावर, कधी मांडीवर. तर अशा रक्तवाहिन्यांच्या गाठी काढून परत तिथली त्वचा नॉर्मल करण्यासाठी किंवा पूर्ववत बनवण्यासाठी ज्या टेक्निक असतात त्या प्लास्टिक सर्जरी वापरून करता येतात. काही रक्तवाहिन्यांच्या गाठी असतात ज्याला आपण हिमॅन्जिओमा म्हणतो. त्या जन्मतः छोट्या बाळांमध्ये पण दिसतात. त्याला आपण स्ट्रॉबेरी हिमॅन्जिओमा म्हणतो आणि त्या लाल लाल गाठीसारख्या पहिले 1-2 वर्ष वाढत वाढत जातात आणि मग 2 वर्षानंतर त्यातला जोर कमी व्हायला लागतो आणि त्या छोट्या होऊन आपोआपच बारीक होऊन त्याचा एक छोटासा स्कार तयार होतो आणि तो स्कार आपल्याला नंतर काढता येतो. ह्याला म्हणतात स्ट्रॉबेरी हिमॅन्जिओमा. दुसऱ्या प्रकारच्या गाठी आहेत ज्याला म्हणतात AV मालफॉर्मेशन. या युज्युअली असतात जन्मताच, पण त्या वाढीच्या वयात दिसायला लागतात. जसं एक 14, 15, 16 वर्षाचं वय आहे, जेव्हा तुमची हाईट वाढते आहे, जेव्हा तुमच्या शरीराची वाढ होते आहे, तुमच्यात हॉर्मोनल बदल होत आहेत, तर या गाठी त्या वयात जोमानं वाढतात आणि या गाठी जोमानं वाढल्यानंतर त्या रक्तवाहिन्यांचं जाळं कधीकधी उठावदार दिसायला लागतं स्किनच्या वरती आणि नस कधीकधी त्याच्यात दाबली जाऊन ती दुखायला लागते. त्यामुळे पेशंट आमच्याकडे येतात. अशा रक्तवाहिन्यांच्या जाळ्यात कुठे कुठे बघितल्या जात आहेत, तर कधी तोंडावर, मानेवर, पोटावर, पाठीवर, मांडीवर अशा वेगवेगळ्या ठिकाणी या रक्तवाहिन्यांच्या जाळ्याच्या गाठी दिसल्या. तर ह्याच्यात काय उपाययोजना करायची? तर पहिले सोनोग्राफी करून त्याचं निदान केलं जातं. सोनोग्राफी केल्यानंतर त्याला कुठल्या रक्तवाहिन्या रक्तपुरवठा करतायत या आम्ही अभ्यास करतो आणि मग त्या रक्तवाहिन्या शुद्ध का अशुद्ध रक्तवाहिनीची गाठ आहे ह्याच्यात आम्ही डिवाईड करतो आणि मग अशुद्ध रक्तवाहिनीची गाठ असेल तर त्याला काही प्रकारचे इंजेक्शन आहेत की ज्याने त्या गाठी बसून जाऊ शकतात आणि काही गाठी आहेत त्याला ऑपरेशन करून सहजासहजी काढता येतात. शुद्ध रक्तवाहिनी म्हणजे आर्टेरियल मालफॉर्मेशन म्हणतात. तर त्याच्यात खूप रक्तपुरवठ्याचा वेग जास्ती असतो. तर अशा वेळेस कधीकधी आम्ही ऑपरेशनच्या आधी त्याला रेडिओलॉजिकल एम्बॉलिझम करून घेतो. म्हणजे जी रक्तवाहिनी आहे ती अचूकपणे बघून त्याला आपण आतनं ब्लॉक करून टाकतो. त्या रक्तवाहिनीचा रक्तपुरवठा त्या गाठीला कमी झाला की त्या गाठीतनं ऑपरेशनच्या वेळेस होणारा रक्तस्राव हा कमी आणि आटोक्यात होऊ शकतो. या टेक्निकनी कॉम्बिनेशन करून आपण ही गाठ सहजासहजी काढू शकतो. ही गाठ काढल्यानंतर प्लास्टिक सर्जरी टेक्निकनी तो एरिया आपल्याला बंद करता येतो आणि कमीत कमी व्रण देऊन तो स्कार आपल्याला बंद करून तो पूर्ववत बनवता येतो. आज आपण बघितलं 2 प्रकारच्या गाठी, जन्मतः आलेल्या आणि वाढीच्या वयात आलेल्या. ह्या शुद्ध आणि अशुद्ध रक्तवाहिन्यांच्या गाठी आहेत त्याला म्हणतात AV मालफॉर्मेशन. आणि तिसऱ्या प्रकारच्या आपल्याला गाठी दिसतात ज्याला आपण लिम्फॅटिक सिस्ट म्हणतो किंवा लिम्फॅन्जिओमा म्हणतो. या गाठी पण आपल्याला लहान मुलांच्यात जास्ती दिसून येतात आणि बरेच वेळा त्या व्हेनस आणि लिम्फॅटिक कॉम्बिनेशननी म्हणजे लिम्फॅटिक सिस्टीम आणि अशुद्ध रक्तवाहिनी याच्या कॉम्बिनेशनने तयार झालेल्या गाठी आहेत. रिसेंटली फोटो मी शेअर केलेले आहेत तुमच्याबरोबर की काही लहान मुलांची आम्ही या प्रकारची ऑपरेशन केलेली आहेत आणि या ऑपरेशनद्वारे काखेतल्या आणि एका मुलाच्या पोटाच्या गाठी अशा आम्ही या सहजासहजी काढून ते बंद केलेलं आहे. आज आपण या 3 प्रकारच्या गाठींची माहिती घेतली. शुद्ध रक्तवाहिनीची गाठ, अशुद्ध रक्तवाहिनीची गाठ आणि लिम्फॅटिक सिस्टीमची गाठ. त्यालाच सगळ्याला कॉम्बिनेशन म्हणून प्लास्टिक सर्जरीमध्ये एक शब्द वापरला जातो, AV मालफॉर्मेशन. थँक्यू.